हाय गाईज, आज पनीर चिल्लीचे साहित्य पहा. पनीर अर्धा किलो घेतलेलं आहे. कांदे स्लॅश करून ठेवलेत. त्याच्यानंतर शेजवान चटणी आहे, कोबी आहे, सोया सॉस आहे, शिमला मिरची आहे, ग्रीन चटणी आहे, अद्रक लसूणचं चॉप करून घेतलेलं आहे, रेड चिल्ली आहे, मिरची आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे. हे सगळं आता पनीर चिल्लीचं साहित्य आहे. आता पुढे पहा आम्ही कसं बनवतो ते. सर्वप्रथम आता आपण पनीर घेऊ. एकसारखे स्लाइस करून घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर टाकू आणि थोडासा मसाला टाकू, घरगुती मसाला आपला, आणि सर्वांचं मिश्रण करून याला थोडंसं आपण फ्राय करून घेऊ, जेणेकरून आपण पनीर चिल्ली मध्ये खाता येईल असं. स्मूथ हाताने मिश्रण एकमेकांना एकजीव लागूपर्यंत थोडंसं मिक्स करू. त्याच्यानंतर आपण त्याला फ्राय करू. हे बघा, काय आता तेल गरम झालेलं आहे, तर आपण पनीर फ्राय करून घेऊ. पनीर कसं फ्राय होते बघा. लोच्या गॅसवरती पनीर फ्राय करून घ्यायचं, नाहीतर पनीर फुटून जाईल. गाईज आता आपण पनीर चेक करून घेऊ फ्राय झालंय का ते. मस्त प्रकारे आपले पनीर फ्राय झालेलं आहे. 70 ते 80% आपलं पनीर फ्राय झालेलं आहे. पुष्कळ झालं आपल्याला, बस झालं. आता पनीर आपण काढून घेऊ, कारण की वापस चिल्ली मध्ये आपलं पनीर फ्राय होण्यात येणार आहे. त्याच्यामुळे 70-80% खूप झालं. पनीर बघा एकदम टवटवीत फ्राय झालेलं आहे. आता ते आता मी काढून घेतो. काय झालं, तेल आपलं गरम झालंय. तर आता आपण पनीरची लिस्ट करायचे साहित्य आता तुम्हाला मग अशी दाखवलेच आहे. तर आता आपण स्टार्ट करू. सर्वप्रथम आता आम्ही अद्रक चॉप केलेलं ते टाकतो. थोडंसं फ्राय करतो. स्लो गॅसवर ठेवलेलं आहे मी आता. ते आता थोडंसं लालसर झालं तसं तर फ्राय करून घेतो तोपर्यंत. अद्रक लसूणचा लालसर कलर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आता मी शिमला मिर्च टाकतो. गाईज आता आपली शिमला मिर्च फ्राय झालेली आहे, तर आपण थोडंसं स्पायसी करण्यासाठी आपण मिरच्या टाकू. हलवून घेऊ. गाईज आता आपण कांदा वगैरे टाकून घेऊ. कांदा आपण खूप सारा घेत आहे, कारण चिल्लीमध्ये कांदा आणि शिमला मिरच खूप लागते. त्याच्यामुळे चिल्लीला खूप टेस्ट येते. ग्रेव्ही चिल्ली काय, आता कांदा आपला लाल झालेला आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं आता आपण कोबी टाकू. काय, आता रेड चिल्ली टाकतो. रेड चिल्ली टाकली. त्याच्यानंतर ग्रीन चटणी टाकतो. सोया सॉस टाकतो. सोया सॉस जास्त टाकायचं, कारण चिल्ली आहे ना, त्याच्यामुळे सोया सॉस जास्त टाकायचं. आणि थोडी शेजवान चटणी टाकतो. आता या सर्वांचं मिश्रण करतो, मिक्स करतो त्याला. मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं, त्याचा मी टाकतो चिल्लीमध्ये. तर आपण मिक्स करतो. याच्याने चिल्ली एकदम जाड सारखी होते.
त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकतो. तुमच्या पद्धतीने चिली टाकायचं जरा, आणि शेजवान चटणीमध्ये आणि सॉसमध्ये मीठ असल्यामुळे थोडंसं टाकायचं. गाईज आता मी पनीर फ्राय केलं होतं, त्याचं पनीर फ्राय केलं चिली मीठ टाकतो. त्याला घालून घेतो. हे पहा, आमची आता पनीर चिल्ली रेडी आहे. थोडंसं त्याच्यामध्ये लास्टला कोथिंबीर टाकून चिल्लीला मस्त प्रकारे. गाईज आता फायनली आपली चिल्ली रेडी झालेली आहे. वरून आपण कोथिंबीर टाकून चिल्लीला स्वाद येण्यासाठी आपण थोडी कोथिंबीर टाकू मस्त प्रकारे, आणि चिल्ली आपली आता रेडी आहे. पहा. हाय गाईज, आज आईने माझ्याकडे फरमाईश केली होती की गीतेश तू माझ्यासाठी पनीर चिल्ली बनव. तर मी आईसाठी पनीर चिल्ली बनवलेली आहे. तर पहा गाईज, आता मी आईकडे देतो टेस्ट करायला कशा प्रकारे पनीर चिल्ली झाली ते आई तुम्हाला सांगेल. आता हे घेऊ मी, तुझी फरमाईश पूर्ण झालेली. छान बनवलं गीतेश. हां, थँक्यू मम्मी.